एक हॉटेल नाश्त्यासाठी भरपूर फेमस होतं. तिथं सकाळी भरपूर गर्दी व्हायची. याचाच फायदा उचलून एक माणूस तिथं रोज नाश्ता करायचा आणि पैसे न देता तिथून निघून जायचं. हे एक माणूस 2-3 दिवस झाले बघत होता. तो त्या मालकाकडे जातो आणि त्या मालकाला सांगतो, तुमच्या इथं हा माणूस रोज फुकट नाश्ता करतो आणि गुपचूप निघून जातो, तुम्ही त्याला पकडत का नाही? तेव्हा तो हॉटेलचा मालक सांगतो, मला सुद्धा माहिती म्हणून मी त्याचा एकदा पाठलाग केला होता. तर मला असं दिसलं की हा पुढे जाऊन एका सिग्नलवर भीक मागतो आणि रोज सकाळी येऊन माझ्या हॉटेलबाहेर एक प्रार्थना करतो की ह्याच्या हॉटेलमध्ये आज भरपूर गर्दी होती, ज्याचा फायदा घेऊन मी इथून गुपचूप निघून जाईल. बहुतेक याच्या प्रार्थनेमुळेच आज माझं हॉटेल एवढं चालत असेल. मालकाचं ऐकून त्या माणसाला सुद्धा कळलं, या जगात सक्सेसचं कारण फक्त मेहनत नाही. जर तुमच्यासाठी एखाद्याने प्रार्थना केली तर तुम्ही त्या जागी पोहोचू शकता ज्याचा तुम्ही विचार सुद्धा केला नसेल. म्हणून मित्रांनो, जर आयुष्यात कधी सक्सेस झाला तर त्याचं श्रेय फक्त स्वतःला देऊ नका. एखाद्याची प्रार्थना आपल्याला जास्त ताकदवर आणि जास्त सक्सेसफुल बनवू शकते.